नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 9वी भूगोल या विषयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। प्रकरण दुसरा आहे अंतर्गत हालचाली या पाठाबद्दल माहिती घ्यायचं आहे। तर अंतर्गत हालचाली या पाठाचं माहिती घेताना प्रथमतः आपल्याला आपल्या पुस्तकाच्या पहिल्या पेजवर असं दिलेलं आहे की मृत्यूचं तांडव म्हणजे वृत्तपत्राचं एक पेज इथं प्रिंट केलेलं आहे। म्हणजे बातमी वाचा, म्हणजे छायाचित्राचं निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या असं त्याने सांगितलेलं आहे। इथं आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा पहिलं पेज वाचणार आहोत। मृत्यूचं तांडव म्हणजे भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी घेतला। कसं काय झालं ते, म्हणजे हे काय झालेलं आहे, अंतर्गत हालचालीमुळे झालेलं आहे किंवा एक नैसर्गिक दुर्घटनेमुळे झालेलं आहे। म्हणजे मृत्यूचं तांडव कशामुळे घडलं, या भूकंपाची तीव्रता किती होती, ह्या सगळ्या गोष्टी आपण न्यूजपेपरमध्ये वाचून सुद्धा पाहू शकतो किंवा प्रत्यक्ष तेथील घटनास्थळी जाऊन त्याचं निरीक्षण घेऊ शकतो। तर भूकंपाचे केंद्रस्थान नेमकं कोठं होतं, ग्रस्त इतर प्रदेश कोणकोणते आहेत किंवा भूकंपाचे केंद्र किती खोलवर होते, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण माहिती पाहणार आहोत। तर इथं पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात। उदाहरण म्हणजे महापूर म्हणा, वादळे म्हणा, हिमवर्षाव, अतिवृष्टी इत्यादी। तसेच भूपृष्ठाखालील हालचालीमुळे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घडामोडी होतात। पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे आपत्ती असते। नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी होते। या पाठात आपण या अंतर्गत हालचालीची ओळख करून घेऊयात। तर पहिल्यांदा आपण ह्या कृतीतील महत्त्वपूर्ण टप्प्याचं निरीक्षण करणार आहोत। आकृती अ मध्ये काय दाखवलेले आहे बघा। आकृती अ मध्ये दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकावर टेबलावर ठेवा आणि त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकांवर टेबलावर व्यवस्थितपणे ठेवलेल्या आहेत। त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे, वह्या सोडून पेन पेन्सिल जे काही खडू आहेत ते उभं आणि अगदी व्यवस्थितपणे ठेवलेले आहेत बघा। वह्या सोडून डस्टर म्हणा, टोक यंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवलेल्या आहेत। आणि आकृती ब आहे बघा। आकृती ब मध्ये काय झालेलं आहे, एक वही तिच्यावरील वह्या न हलवता चटकन काढून घ्यावी। म्हणजे हे जे काही वह्या आहेत त्यामधील एक वही तिच्यावरील वह्या न हलवता ते काय केलेले आहेत, चटकन काढून घेतलेले आहेत। चटकन काढून घेतल्यावर काय झालं, वरचे डस्टर म्हणा, जो काही टोकायंत्र, रबर, खडू जो काय आहे ते हादरून खाली पडतात। मग हे एक दृश्य आपण पाहू शकतो। नकाशामध्ये दुसरं एक आहे बघा, ह्याचं निरीक्षण करू शकतो। त्यानंतरचं आहे आकृती 3.2 मध्ये सुद्धा काय केलेले, काही वह्या अतिशय व्यवस्थितपणे रचना करून ठेवून त्यावर एक खडू आहे, डस्टर आहे किंवा रबर अशा 3-4 वस्तू ते काय केलेल्या आहेत, व्यवस्थितपणे उभ्या करून ठेवलेल्या आहेत। आणि आकृती 2.3 ब मध्ये काय झालेलं आहे बघा, या गटाला हळूच धक्का द्या। म्हणजे त्याचे निरीक्षण करा की त्यानंतर पुन्हा एक जोराचा धक्का द्या। म्हणजे काय होते त्याचे निरीक्षण करा। म्हणजे वरचे जे काही डस्टर आहे, खडू आहे आणि टोक यंत्र, रबर वगैरे आहेत ते काय आहेत, म्हणजे पडतात, तिथल्या ते काय करतात, पडतात। अशा प्रकारे त्याचं निरीक्षण आपण करू शकतो। म्हणजे भूकंपाची प्रक्रिया ही असेच होते, एक प्रकारे त्यांना सांगायचं आहे। भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतर्गत अस्थिरतेमुळे घडतात। ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे निर्माण होते। म्हणजे भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात। म्हणजे प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते। या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात बघा। भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात। म्हणजे प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते। या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात। ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात। म्हणजे अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपावर आधारित केले जाते। ज्वालामुखी म्हणजे नेमकं कसं होतं त्याचं एक छायाचित्र आपण पाहूयात। ज्वालामुखीचं एक छायाचित्र आपण इथं पाहू शकतो। त्यानंतरचं आहे अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरण आहे। वर्गीकरणाचा आधार आणि हालचाली ह्या गोष्टी पाहू शकतो। पहिला आहे गती, म्हणजे मंद भू हालचाली सातत्याने होणाऱ्या, उदाहरण म्हणजे पर्वत व खंडाची निर्मिती होते। ब
शीघ्र भूहालचाली घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या उदाहरण म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखी यांचा उदाहरणं देऊ शकतो. दुसरा आहे दिशामध्ये क्षितिज समांतर भूहालचाली आहे. दुसरा आहे ऊर्ध्वगामी, अधोगामी व भूहालचाली आहे. तिसरा आहे भूरूपे आहे. भूरूपेमध्ये खंडजन्य, भूखंड, पठारे व उच्चभूमी निर्माण करणाऱ्या आहे. त्यामध्ये ब आहे पर्वतजन्य, बलीकरण आणि प्रस्तरभंग क्रिया, ह्या गोष्टी यामध्ये झालेल्या दिसतात. त्यानंतरचं मंद भू हालचाली आपण पाहू शकतो. मंद भू हालचालीचे भूकवचावर पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे सांगता येतील. त्याचे परिणाम बघा. लहरीच्या हालचालीच्या दिशामध्ये दाब आहे, एकमेकाकडे येणाऱ्या लहरी दाखवलं जातं. दुसरं ताण म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध जाणाऱ्या लहरीसुद्धा दाखवलं जातं. त्यानंतर आहे कठीण खडकावर होणारा परिणाम आहे, ते प्रस्तरभंग आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेचं प्रस्तरभंग आपण ताणमध्ये पाहू शकतो. मृदू खडकावर होणारा परिणामामध्ये वलीकरण आहे, एकमेकांच्या दिशेने येणारे आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणारे प्रस्तरभंग पातळी आपण पाहू शकतो. म्हणजे भू हालचाली व त्याचे परिणाम आपण पाहिलो. पर्वत निर्माणकारी हालचालीमध्ये काय सांगितलेलं आहे तर कागदाची साधारणतः 30 सेंटीमीटर लांब पट्टी घ्या आणि त्या पट्टीच्या दोन्ही टोकावर हात ठेवायला सांगितलेत. आता दोन्ही टोकावर हात ठेवलो. आता दोन्ही हात हळूहळू एकमेकाच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा. त्या पट्टीवर काय परिणाम होतो हे पाहूया. आकृती 2.5 ब मध्ये आपण पाहू शकतो. म्हणजे कृती 1 प्रमाणे पट्टीच्या दोन्ही टोकावर काय आहे, हात ठेवून दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली, त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले त्याला दाब पडून संबोधले जाते. म्हणजे पट्टीच्या दोन्ही बाजूंकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला गेला, परिणामी पट्टी सरकली व तिला धड्या पडल्या. अशा प्रकारे भूकवचात दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात. त्यानंतरचं आहे वलीपर्वत पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. त्या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकाच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्याची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरण म्हणजे हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. ते 2.6 अ आणि ब तसेच आकृती 2.7 मध्ये पाहू शकतो. इथे बघा 2.6 मध्ये वलीकरण दाखवलेले आहेत. त्यानंतरचं आहे 2.6 ब मध्ये पर्वताचा वलीकरण झालेला भाग आहे. हे नकाशा आपण पाहू शकतो. त्यामध्ये तिसरं आहे हिमालय या वली पर्वताची प्रतिमा दाखवलेली आहे 2.7 मध्ये. अशा प्रकारे पाहू शकतो. आता कृती 2 मध्ये काय आहे, परत एक पातळ कागदाची एक लांब पट्टी घ्या. त्या पट्टीचे एक टोक उजव्या हाताने, दुसरे टोक काय आहे डाव्या हातावर धरायला सांगितलेले आहेत. म्हणजे पट्टीचे दोन्ही टोके एकमेकाच्या विरुद्ध दिशेने ओढा. म्हणजे काय होईल, कागदाच्या पट्टीवर काय परिणाम होतो, पट्टीचे दोन्ही टोक विरुद्ध दिशेने ओढल्यावर पट्टी फाडलं जातं. म्हणजे कागदाच्या पट्टीवर ह्याचा अशा प्रकारे परिणाम होतो. ते 2.8 ब मध्ये दाखवलेले आहेत. म्हणजे कृती 2 प्रमाणे पट्टी दोन्ही हातांनी 2 टोकांना भरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण होतो. अशाच प्रकारे भूकवचात जेव्हा भूहालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो व भूकवचाला तडे पडतात. त्यानंतरचं आहे गटपर्वत अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकापासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. अशावेळी खडकांवर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग होतात. म्हणजे 2 समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. आकृती 2.9 मध्ये पहा असा. म्हणजे दाबाचा परिणाम गटपर्वत, विभंग अशा प्रकारे ते दाखवलेले आहेत. भूभाग गटपर्वत म्हणून ओळखला जातो. गटपर्वताचा माथा सफट असतो.
त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात, त्याचे उतार तीव्र असतात. युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार, आकृती 2.9 देखील अशाच पद्धतीने ते तयार झालेलं आहे. मेघालय पर्वत गटपर्वत. आता बघा हे इथं आपण पाहू शकतो. परत एकदा काय सांगितलेलं आहे, करून पहामध्ये 3 समान आकाराच्या वह्या घ्यायचा आहे. मग त्या टेबलावर 2-3 सेमी अंतर ठेवून घट्ट धरायचं आहे. आता त्यातील बाजूच्या दोन्ही वह्या एकमेकांना किंचित दूर करा. काय होते त्याचे नीट निरीक्षण करा. वह्यावरच्या कडांमुळे तयार होणाऱ्या आकृतीमध्ये तुमच्या वहीत चित्रांकित करा. हे तुम्हाला करून पाहण्यासाठी दिलेले आहेत. त्यानंतरचं आहे खचदरी आपण पाहणार आहोत. बघा, खचदरीमध्ये भूपृष्ठावर क्षितिज समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरुद्ध दिशांना होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो. म्हणजे ताण वाढल्यास खडकांना तणे पडतात, त्यामुळे विभंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूचे खडक सरकतात व खडकाच्या थराची सलगता राहत नाही. म्हणजे आपल्याला खचदरी या पॉईंटबद्दल पाहायचं असेल तर कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात. त्या 2 तड्यादरम्यानचा भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजे खचदरी होय. हे आकृतीच्या साहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येतं. इथं खचदरी दाखवलेले आहेत. पहिला आहे विभंग कसा पडतो ते पाहायचं आहे. आकृती 2.10 पाहायचं आहे आपल्याला. आकृती 2.10 खचदरी विभंग कसा पडतात म्हणजे भूकवचातील खडकांवर ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तणे पडतात, त्यामुळे विभंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूंचे खडक सरकतात आणि खडकांच्या थराची सलगता राहत नाही. दुसरा आहे खचदरी नर्मदा नदी हे आपण पाहू शकतो. खचदरी नर्मदा नदी 2.10 मध्ये आपण पाहू शकतो. आता दोन्ही बाजूचे उतार तीव्र असतात. म्हणजे उदाहरण म्हणजे भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली म्हणा, युरोपमधील राईन नदीची खचदरी इत्यादी उदाहरण देऊ शकतो. आता खंड निर्माणकारी हालचाली आहे. पुढचा आहे खंड निर्माणकारी हालचाली. हालचाली मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते. म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते, परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्र सपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. त्यानंतरच आहे शीघ्र भू हालचाली. बघा, आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाच्या बातमीचा अभ्यास करून चर्चा केली आहे. म्हणजे भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिणाम याची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतून झाली असेलच. म्हणजे आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालीची माहिती जाणून घेऊया. एक्स्ट्रा माहिती म्हणून बघा, तुम्हाला माहित आहे का मध्ये रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभे असताना जवळच्या रुळावरून एखादी गाडी वेगाने जात असल्यास फलाटावर कंपने जाणवतात. म्हणजे एखाद्या पुलावरून अवजड वाहन वेगाने जात असेल तर पुलावर कंपने जाणवतात. या अनुभवातून भूकंपाच्या वेळी होणाऱ्या कंपनाचा काहीसा अंदाज आपल्याला बांधता येतो. त्यानंतरचा आहे भूकंप या मुद्द्याबद्दल माहिती पाहायचं आहे आपल्याला. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादे पलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेची उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्राने
मोजतात. आकृती 2.11 मध्ये काय दिलेले आहेत, भूकंप आणि त्याची कारणे दिलेली आहेत. भूकंप कसा होतो हेही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. बघा आकृती 2.11 आपण पाहू शकतो. 2.11 मध्ये भूकंपाची कारणे नेमकं कुठकुठली आहेत, तर भूपट्ट सरकणे, भूपट्ट एकमेकावर आदळणे म्हणा, किंवा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे किंवा ज्वालामुखीचे उद्रेक होणे हे पाहू शकतो. साधे भूकंप यंत्र व आलेख हे आपण आकृती 2.11 मध्ये पाहू शकतो. याशिवाय तुम्हाला माहीत आहे का, हे ॲडिशनल माहितीमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख काय आहेत, भूपट आहेत. पृथ्वीचे कवच अशा भूपटाने तयार झालेले आहे. अशा भूपटावर खंड व महासागर पसरले आहेत. म्हणजे पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब व ताणांनुसार हे भूपट वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात. त्यानंतरचं आहे भूकंप नाभी व अप्पी केंद्र. भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो. हा ताण भूकंपात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते, तेथे भूकंप केंद्र असते. म्हणजे या केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात जास्त पोहोचतात, म्हणजेच भूकंप नाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो. भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अप्पी केंद्र म्हणतात. भूकंपाचे अप्पी केंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. आता आकृती 1.12 मध्ये आपण काय पाहणार आहोत, भूकंप लहरीचे प्रकार पाहणार आहोत. भूकंप लहरीचे प्रकार पाहणार आहोत. भूकंप नाभी, प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी हे आकृतीमध्ये व्यवस्थितपणे निरीक्षण करू शकता. ते वरच्या साईडला भूपृष्ठ आहे आणि भूकंप अप्पी केंद्र म्हणजे नेमकं कुठले ते सुद्धा आपण नकाशामध्ये निरीक्षण करू शकता. भूकंप नाभीकडून ताण मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशेने होते. ही ऊर्जा विविध लहरीच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. म्हणजे या भूकंप लहरीचे प्राथमिक, दुय्यम व काय आहेत, भूपृष्ठ असे 3 प्रकारे होतात. हे आपण आकृती 2.12 मध्ये पाहू शकतो. आकृतीचं व्यवस्थितपणे निरीक्षण करा. आता आपण प्राथमिक लहरीचं व्यवस्थितपणे स्पष्टीकरण करणार आहोत. प्राथमिक लहरीचं व्यवस्थितपणे स्पष्टीकरण करणार आहोत. तर पहिला आहे प्राथमिक लहरी. प्राथमिक लहरी त्यालाच काय म्हटलं जातं, प्रायमरी ऑर पी वेव्ज असं म्हटलं जातं. म्हणजे भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशेने भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरीच्या मार्गातील खडकांमधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव रूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. त्यानंतरच आहे दुय्यम लहरी. म्हणजे प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा यस लहरी असे म्हटले जाते. या लहरीही नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. म्हणजे त्याचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. या लहरीच्या मार्गातील खडकांमधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा ह्या अधिक विध्वंसक असतात. तिसरं आहे भूपृष्ठ लहरी. म्हणजे प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत अप्पी केंद्र येऊन पोहोचल्यावर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते. म्हणजे या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय काय आहे, विनाशकारी असतात. नंतरचं पॉईंट आहे भूकंप मापन यंत्र. भूकंप मापन यंत्र या यंत्राद्वारे भूकंप लहरीचा आलेख काढता येतो. म्हणजे आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची तीव्रता कळते. आकृती 2.11 मध्ये आपण साधे भूकंप मापन यंत्र व त्यावर तयार होणारा आलेख दाखवला आहे. आता अद्ययावत तंत्राच्या सहाय्याने आधुनिक भूकंप मापन यंत्रे तयार करण्यात आलेली आहेत, ज्याच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. अशा प्रकारे आपण भूकंप मापन यंत्राची माहिती पाहिलेलो आहोत. आता वजन काट्याचा प्रयोग हेही आपण पाहू शकतो. आकृती 2.13 इथं दाखवलेले आहेत. 2.13 इथं दाखवलेलं आहे.
म्हणजे स्प्रिंगच्या वजन काट्याच्या हुकाला आकृती 2.13 मध्ये अप्रमाणे पिशवी अडकवावं लागते. अप्रमाणे पिशवी अडकावं लागते. मग पिशवी खाली खेचा व सोडा, म्हणजे स्प्रिंगचे निरीक्षण करून नोंद आपल्याला करता येते. स्प्रिंगचं निरीक्षण करून नोंद आपल्याला करता येते. दुसरी आकृती बघा 2.14 मध्ये दोरीचा प्रयोग आहे. दोरीचा प्रयोग आहे. तर 2.14 मध्ये दाखवल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना दोरी धरून उभे करा. त्यातील एका विद्यार्थ्याला हातांनी दोरीला एकदाच वरखाली झटका देण्यास सांगा. काय होते याचे निरीक्षण करून नोंद करा. म्हणजे इथं दोरीचा प्रयोग केलेलं दिसतं, म्हणजे एका त्याचं प्रयोग आणि निरीक्षण केलेलं पाहता येतं. त्यानंतरचं आहे आकृती 2.15 मध्ये दाखवलेले आहेत की एका मोठ्या ताटात रांगोळी पसरा. आता ताटाला खालील बाजूकडून बोटाने जोरात ठिचक्या मारा. ठिचक्या मारा. ठिचक्या मारणे म्हणजे कसं, अशा प्रकारे. म्हणजे काय होते त्याचे निरीक्षण करा. ठिचक्या मारले की काय होते, रांगोळी वरच्या साईडला असं कारंजेसारखं उडते बघा. ठिचक्या मारा म्हणजे रांगोळीचा प्रयोगसुद्धा आपल्याला करता येतो. रांगोळीचा प्रयोगसुद्धा आपल्याला करता येतो. अशा प्रकारे आपण आकृतीची सहाय्यानं पाहिलो. आता आपण पुढचं पॉईंट पाहूयात. तर आता भूकंपाचे परिणाम या मुद्द्याबद्दल चर्चा करूयात. भूकंपाचे परिणाम. पहिला आहे जमिनीला तडे पडतात. दुसरा भूमिपात होऊन दरडी कोसळतात. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरण म्हणजे विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात किंवा इमारती कोसळून जीवितहानी किंवा वित्तहानी होते. त्यानंतर वाहतुकीचे मार्ग खंडित होतात किंवा संदेशवहन व्यवस्था कोलमडते. ह्या सगळ्या गोष्टी भूकंपाच्या परिणामामध्ये आपल्याला पाहता येतं. त्यानंतरच आहे ज्वालामुखी. ज्वालामुखी पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. म्हणजे भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लावारस असे म्हटले जातात. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार केले जातात. एक केंद्रीय ज्वालामुखी आहे. केंद्रीय ज्वालामुखी आहे पहिलं प्रकार आहे केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेल्या लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती तो पसरतो. म्हणजे त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील फुजियामा, टांझानियामधील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. त्यानंतर केंद्रीय ज्वालामुखीचा आपण काही म्हणजे नकाशा सुद्धा पाहू शकतो. केंद्रीय ज्वालामुखीचे नकाशे. केंद्रीय ज्वालामुखी आकृती 2.16 मध्ये आपल्याला पाहता येतं. दुसरा आहे भेगीय ज्वालामुखी. भेगीय ज्वालामुखी आकृती 2.17 मध्ये पाहता येतो. त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. भेगीय ज्वालामुखी हे दुसरं काय आहे, महत्त्वपूर्ण ज्वालामुखीचं प्रकार आहे. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. म्हणजे ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेलं आहे. आणि इतर काही ॲडिशनल माहिती दिलेलं आहे. म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा असं त्यांना सांगायचं आहे की उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार होतात. एक आहे वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, म्हणजे असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरण म्हणजे जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोलीचं एक्झाम्पल देऊ शकतो. दुसरा आहे काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदाहरण म्हणजे इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. तिसरा आहे ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरण म्हणजे टांझानियातील किलिमांजारो याचं उदाहरण देता येईल. आता भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आकृती 2.18चा उल्लेख दिलेले विचार करता तुमच्या लक्षात येईल की भूपट्ट सीमाचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध आहे. म्हणजे बहुतेक ज्वालामुखी हे या
सीमावर झालेला आहे. म्हणजे भूपट्ट, भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी ह्याची माहिती आपण घेऊ शकतो. भूपट्ट, भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी इथं दिलेले आहेत. भूपट्टाचा रास, त्याचा चिन्ह पाहू शकतो. भूपट्ट निर्मिती सीमा ब्ल्यू रंगाने दाखवलेल्या आहेत. भूकंप क्षेत्र हे स्क्वेअर आणि टिपक्यांना दाखवलेले आहेत बघा. ज्वालामुखी हे गुलाबी त्रिकोणी रंगामध्ये दाखवलेले आहेत. हे नकाशामध्ये आपण निरीक्षण करू शकता आणि काही प्रश्न दिले त्याची उत्तरे सुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे नकाशा तुम्ही पाहू शकता. भूपट्ट, भूकंप क्षेत्र व ज्वालामुखीचे प्रदेश आहेत. गुलाबी ठिपक्या रंगाने दाखवलेले हे ज्वालामुखीचे काय आहेत, प्रदेश आहेत. गुलाबी ठिपक्या रंगाने दाखवलेले हे सगळे काय आहेत, ज्वालामुखीच्या अंटार्क्टिका खंडामधील हे सगळे इथपासून इथपर्यंतचे सगळं काय आहेत, हे ज्वालामुखीचं प्रदेश आपल्याला पाहता येतं. म्हणजे नेमकं कुठं कुठं ज्वालामुखी झाले, त्रिकोणामध्ये दाखवलेले गुलाबी त्रिकोणा रंगाचे हे काय आहेत, ज्वालामुखी झालेले ठिकाण आहेत. अशा प्रकारे आकृतीचं निरीक्षण आपण करू शकता. आता त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही या सीमावर्ती भागात आपल्याला दिसून येतो. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो अशा सीमांना भूपट्ट रास सीमा म्हणतात. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा म्हणतात. या दोन्ही क्रिया भूकवचात सतत सुरू असतात. म्हणजे आता आपण ज्वालामुखीचे परिणाम पाहणार आहोत. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. म्हणजे महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनत असून लावारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी व जमा होऊन सरोवरे सुद्धा निर्माण होतात. अशा प्रकारे आपण भूकंपाचे नेमकं परिणाम कोणकोणते आहेत ते पाहू शकतो. ते आकृतीच्या सहाय्याने पाहणार आहोत. आकृतीच्या सहाय्याने पाहूयात. भूकंपाचे परिणाम पाहूयात आपण. बघा, भूकंपाचे परिणाम बिल्डिंग्स वगैरे कशा प्रकारे पडलेले आहेत ते आपण पाहू शकतो. किंवा सह्याद्री ज्वालामुखीमुळे तयार झालेले लावाचे थर आपण पाहू शकतो. किंवा माहीत आहे का, हे ॲडिशनल माहितीमध्ये भारताचा मुख्य भूमीचा आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान व निकोबार बेटाचा एक समूह आहे. म्हणजे समूहातील ब्यारन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्षे सुप्त अवस्थेत होतो. म्हणजे फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा काय आहे, उद्रेक होत आहे. या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ व चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लावारस सुद्धा बाहेर पडत आहे. हे आपण पाहू शकतो. बेटांच्या समूहातील अंदमान व निकोबार बेटांच्या समूहातील ब्यारन बेटावरील हे काय आहे, जागृत ज्वालामुखी आपण पाहू शकतो. ते छायाचित्राच्या स्वरूपात पाहतो बघा. तर विद्यार्थ्यांनो, इथं आपलं भूगोल विषयाचा प्रकरण 2 अंतर्गत हालचाली पाठ संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.